नमस्कार, तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे। संक्रांत जवळ आली आहे। आज आपण बघणार आहोत गुळपोळी। याआधी पण मी गुळपोळीचे 2 व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही तेही बघू शकता। आजचे सारण करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, म्हणून हा व्हिडिओ करते। तर इथे आपण पहिले पीठ कसं मळायचं ते बघूया, कारण पीठ आपल्याला साधारण अर्धा पाऊण तास ठेवायचे भिजून, म्हणून आपण तो पहिले भाग बघू। तर इथे मी 1.5 कप साधं आपलं पोळीला जे वापरतो ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही कप नसेल तर कुठल्याही वाटीचं प्रमाण सेट करू शकता। त्यामध्ये अर्धा कप याच मापाने ही मैदा घेतलेला आहे। आपण गव्हाच्या पिठाने जर केळली ना नुसती तर ती थोडी मऊ पडते, म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये मैदा घालायचा आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत बेसन म्हणजे चण्याचं पीठ, ते साधारण 2 चमचे। आपण साधं जे पिठल्याला वापरतो तेच बेसन आहे। इथे घालतोय आपण थोडंसं मीठ। इथे मी 2 टेबलस्पून तेल घेतले, हे गरम केलेलं आहे मोहन म्हणून 2 ते 2.5 घालतोय। आणि आता आपल्याला हे पीठ घट्ट मळून घ्यायचंय। घट्ट म्हणजे कसं, आपण पुरीला जे मळतो त्याहीपेक्षा थोडंसं घट्ट, पण मऊ जास्त पोळीसारखं नाही करायचं। आपण हे सगळं एकत्र छान करून घेतले। आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया। इथे बघा आपलं पीठ मळून झालंय। पोळीची कणिक आहे त्याच्यापेक्षा घट्टच आहे। मुख्य म्हणजे सारण आणि पीठ हे साधारण सारखंच पाहिजे, मग पोळी छान कोपऱ्यापर्यंत सारण तिचं शेवटपर्यंत पसरतं। आता आपण हे झाकून ठेवूया, तोपर्यंत आपलं सारण आणि गूळ हे एकत्र होतंय, तोपर्यंत आपण ह्याला झाकून ठेवू। इथे आपण आता सारण बनवतोय, त्यासाठी आपण आज गूळ कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत। तर इथे मी कुकर घेतला, आपला रोज वरण भाताला लावतो तो, त्यामध्ये जाळी ठेवून पाणी टाकले। जर डबा बसत नसेल तुमचा तर जाळी काढली तरी चालेल। डबा घेताना फक्त तो झाकणाचा घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी जाणार नाही। आपण इथे 2 कप गूळ घेतलेला आहे। आपण 2 कप गूळ घेतलाय, साधा गूळ आहे, चिरून घेतलाय। आपण आता त्यामध्ये घालणार थोडंसं तेल आणि याला लावणार आहोत झाकण, आणि आपण ठेवणार आहोत 1 ते 2 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या। गॅस चालू करूया। तर इथे आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत, गॅस बंद करूया आणि त्याला थंड होऊ देऊ। तोपर्यंत आपण हे बाकीची तयारी करून घेऊया। इथे मी अर्धा कप तीळ घेतलेत, हे खरं मी भाजून ठेवलेत, पण आता थोडेसे गरम करून घेते। इथे हे गावठी तीळ आहेत, म्हणजे पॉलिशवाले नाही आहेत। आपले तीळ खरं म्हणजे मी काल भाजले, लाडू केले म्हणून, तर जास्तीचेच भाजले होते। ते थोडेसे जरा शेकून घेतलेत आपण, ते काढून घेऊया। आता आपण यामध्ये घालूया 1 टेबलस्पून तेल, लागले तर परत टाकूया। आणि इथे आपण 2 टेबलस्पून चण्याचं पीठ घेतलंय, म्हणजे डाळीचं पीठ। हे आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचंय। गॅस एकदम बारीक करायचा आहे।
बेसन छान भाजत आलं आहे, म्हणजे मंद मंद सुगंध यायला लागला आहे त्याचा. थोडंसं अजून 2 सेकंद होऊ देऊ आणि मग आपण काढून घेऊया. गुळपोळीच्या आधी, गुळपोळी करायच्या आधी जर हे सारण बनवून ठेवलं ना तर पोळ्या करायला फार सोप्या जातात आणि हे सारण चांगलं 8 दिवस तरी छान राहतं. आणि पोळ्या तर 8-10 दिवस करून ठेवल्या तर छानच राहतात. आणि खरं गुळपोळी ही शिळीच छान लागते, गरम गरम खाण्यापेक्षा आज बनवली आणि उद्या खाल्ली तर जास्त छान लागते. आता आपलं पीठ छान भाजलं गेलं आहे. गॅस बंद करूया. इथे आपला मगाशी मी खसखस घालायची विसरले. इथे आपण 1 चमचा खसखस घेतली आणि हे जे पीठ भाजलं आहे त्याच्यातच टाकले, कारण हे भरपूर गरम आहे त्याच्यामुळे खसखस त्यामध्ये छान होऊन जाईल. इथे मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये घालूया आपण 2 टेबलस्पून खोबऱ्याचा किस. तोही आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आपलं खोबरं पण छान भाजलं आहे, ते पण आपण काढून घेऊया. गॅस बंद करते. आणि तिळाचं जे तीळ भाजलेले जे काढलेत ना आपण, त्यामध्येच हे खोबरं पण घालूया. ह्याच्यावर आपण खोबरं काढून घेतले, ते थोडंसं थंड होऊ देऊ. इथे आपण थोडंसं जायफळचा तुकडा घेतलाय आणि वेलचीचे दाणे घेतलेत. हे पण आपण तिळाच्या मिश्रणामध्ये टाकतोय. आपण हे सगळं मिक्सरमधून काढून घेणार आहोत आता. तोपर्यंत आपला कुकर गार होतोय. हे आपण मिक्सरमधून सगळं वाटून घेतलंय. तीळ, खोबरं, वेलची, जायफळ. आपण हे जे बेसन आहे भाजलेलं त्यामध्ये घालतोय. चांगलं एकजीव करून घेऊया. हे पण गार झालंय. आता आपण कुकरचं झाकण काढू आणि आपण गुळाकडे बघू. आता गुळ कसा झालाय. आपण कुकरचं झाकण काढूया आणि हा डब्बा काढून घेऊया. ते बघा, आपलं झाकण काढून आपण बघूया गुळ कसा झालाय. गुळ छान पातळ झालाय आणि एकसंध करून घ्यायचा त्याला. आता म्हणजे एखादा खडा असेल राहिलेला तर तो मोडून घ्यायचा. खूप वेळेला गुळ असा कडक येतो ना, म्हणजे पटकन मऊ होत नाही, तेव्हा ही पद्धत एकदम छान असते. याच्यात कुठेच खडा राहणार नाही. सगळं मस्त शिजल्यासारखा झालाय गुळ. सगळं एकत्र करून घेते ते. आता आपला गुळ पण बऱ्यापैकी थंड झालाय, तर आपण हे मिश्रणामध्ये हा पूर्ण गुळ घालूया. हे सगळं आपण मिश्रण गुळाचं आणि तिळाचं एकत्र केलंय. तर हे पूर्ण असं छान एकत्र अजून गोळा करून घेऊ. हा थोडंसं जरी आता पातळ वाटत असलं ना तरी ते थोड्या वेळामध्ये चांगलं घट्ट होऊन जाणार आहे. छान मऊसूत झालंय. आपली अशी लाटी पण छान होऊ शकते. 5-1 मिनटं वाट बघू आणि मग पोळ्या करायला घेऊया. तुम्ही हे असं सारण बनवून 8-10 दिवस तरी आरामात ठेवू शकता. काहीच होत नाही त्याला आणि बाहेर पण राहतं, म्हणजे फ्रीजमध्येच ठेवायला पाहिजे असं काही नाही आहे. थोडंसं कोंबट आहे, जरा मी पसरून ठेवते.
इथे बघा आपलं सारण कसं छान घट्ट झालं आहे. म्हणजे मगाशी जे पातळ वाटत होतं तसं नाही आहे, व्यवस्थित त्याचा गोळा होतो. तर आपलं हे झालं सारण. तर आपण पोळ्या करायला घेणार आहोत. ही जी कणिक आहे आपण मगाशी भिजवून ठेवली होती, तिला थोडासा तेलाचा हात लावूया. हिला चांगली मळून घ्यायची परत आपण. पोळीला कणिक आणि सारण ह्याचं टेक्स्चर हे सारखं पाहिजे. म्हणजे हे जर थोडं घट्ट असेल तर तेही घट्ट, तर पोळी छान सरकते. आपली कणिक पण छान झाली आहे. तर आपण पुऱ्या करतो तशा 2 पाऱ्या करायच्यात आपल्याला. पुरणपोळीसारखी आपण एकामध्ये नाही भरत आहे. आणि आपण पोळी तांदळाच्या पिठावर लाटणार आहे. जर तांदळाचं पीठ नसेल तर मैदा वापरा, पण शक्यतो तांदूळ किंवा मैदा. गव्हाच्या पिठावरती पोळी सरकत नाही पटकन म्हणून. आता आपण हाताने थोडीशी अशी मोठी करून घ्यायची. आपण तेवढाच हे सारणाचा गोळा घेणार आहोत. जास्त घट्ट नाही करायचा, कारण मग तो पसरायला पण त्रास होतो ना, म्हणून याच्यावरती ठेवायचा. आणि वरून आपल्याला ही लाटी ठेवायची. आता ह्या मध्ये असा हात ठेवून साईडनी दाबून घ्यायचं, म्हणजे ते बंद होतं बरोबर. आता आपण पोळी लाटून घेऊया. थोडा मध्ये दाब देऊन मधलं सारण सरकतं, मग किनारीला तुम्ही लाटू शकता. ही पोळी जेवढी पातळ तेवढी छान कडक राहते. मी मागच्या वर्षी पण एक व्हिडिओ टाकला आहे पोळीचा, तुम्ही तोही बघा. मला ही पद्धत आवडली तर त्या पद्धतीने करा, ही पद्धत आवडली तर या पद्धतीने करा. हे बघा, पोळी पूर्ण गूळ आपला शेवटपर्यंत पोचलेला आहे. म्हणजे कडक राहत नाही किंवा चिवट होत नाही ती. आणि पोळीला लावताना तेलच लावायचं, कारण तेलाला खमंगपणा येतो. थंडीमध्ये थोडं तूप थिजतं आणि मग खायला घेताना मग तिला घट्ट तुपाचा गोळा छान लागतो. तुपाच्या गोळ्यावर आता किती पातळ झाली आपली पोळी. आपण थोडंसं तेल टाकूया. हा लोखंडी तवा आहे माझा, वरती आपण घालूया पोळी. आणि प्रत्येक पोळी झाली की ओल्या फडक्याने तवा पुसून घ्यायचा, कारण गूळ आहे ना, तो कसंही केलं तर थोडा कधी कधी बाहेर येतो आणि मग तवा चिकट होतो. छान बबल्स यायला लागलेत पोळीवरती. अशा वेळेला आपण थोडंसं तेल टाकायचं. साईडलाही टाकू शकता. तर आपण पोळी उलटून घेऊया. मस्त झाली आहे पोळी. परत थोडंसं तेल घालूया.
बघा आपली पोळी छान झाली आहे. तर आपण ही अशी पाटीवरती काढून घेणार आहोत. थोडी हवेला ठेवली ना की ती थोडी कडक होईल. आपली छान झाली आहे गुळपोळी. इथे आपली गुळपोळी बनवून तयार झाली आहे. बरोबर तूप आहे, तुपाबरोबर मस्त लागते ही पोळी. या पोळ्या 8-10 दिवस तरी आरामात राहतात. याचं सारण पण साधारण महिनाभर तरी टिकतं, ते पण फ्रीजच्या बाहेर. एकदा सारण बनवून ठेवलं तर तुम्ही कधीही पोळी करू शकता. तर तुम्ही ह्या संक्रांतीला या पद्धतीने पोळी करा, तुमचा अनुभव शेअर करा. परत भेटू आपण अशाच एका नव्या रेसिपी बरोबर. धन्यवाद.